महाराष्ट्राच्या भाजप खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या या खासदारांना निमंत्रण दिलेलं होतं। तर सकाळी 10:30 वाजता संसद भवनामध्ये मोदींची या खासदारांसोबत ही भेट झालेली आहे। या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील खासदारांना मार्गदर्शन करणार होते आणि साधारण सकाळी 10:30च्या सुमारास संसद भवनामध्ये मोदींनी या खासदारांसोबत भेट घेतलेली आहे आणि त्यांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे। तर महाराष्ट्रातील भाजप खासदार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते। संसद भवनामध्ये या भेटीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। खुद्द मोदींनी त्यांना निमंत्रित केलेलं होतं आणि साधारण 10:30 वाजता ही भेट झालेली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील खासदारांसोबत भेट झालेली आहे। भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि मोदींनी काय मार्गदर्शन केलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 10:25 महाराष्ट्रातील सर्व खासदारांची भेट घेतली भाजपच्या। यावेळी फक्त भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार उपस्थित होते। त्या सगळ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदीय कामकाजातील सहभाग आणि तसंच सरकारची प्रतिमा, सरकार करत असलेली कामं याविषयी चर्चा केली। त्यांच्याकडूनही त्यांची मतं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, पक्षातील वेगवेगळ्या परिस्थिती सगळ्या संबंधित जाणून घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसदेमध्ये कामकाजात सहभाग घेणं, ऍक्टिव्हली उपस्थित राहणं, या सगळ्या विषयी थोडंसं सर्व खासदारांचं एक प्रकारे ओरिएंटेशन करण्यात आलं। कारण सकाळी 10 वाजता पहिल्यांदा पियुष गोयल यांच्या दालनामध्ये हे सर्व खासदार एकत्र जमले होते आणि तिथून मग पुढे हे सगळेजण 10:25 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दालनात पोहोचले। आता जी माहिती मिळते त्यानुसार काल एकदा गणपूर्ती होऊ शकलेली नव्हती, कोरम पूर्ण झाला नव्हता लोकसभेचा आणि त्यामुळे बेल वाजली। खरं तर जेव्हा लोकसभेमध्ये कोरम पूर्ण होत नाही आणि बेल वाजवावी लागते तर हे सरकारी पक्षाचं अपयश समजलं जातं की किमान 50 खासदार तरी संसदेच्या कामकाजासाठी उपस्थित असावे लागतात लोकसभेच्या सभागृहात। आणि काल भाजपचे खासदार आणि सत्ता पक्षाचेच खासदार हे खूप कमी उपस्थित होते आणि त्यामुळे कोरम पूर्ण झाला नाही। तर या सगळ्या बाबतीत एक व्यवस्थित फ्लोअर मॅनेजमेंट असलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बाबतीत वरिष्ठ मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं कळतं आणि त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या विविध राज्यातील सर्व खासदारांना अशा प्रकारे या अधिवेशनादरम्यान भेटणार असल्याचं कळतंय। रोज की सर्वसाधारणपणे या अशा प्रकारे या संसदीय कामकाजातला सहभाग वाढावा। तसंच सध्याची जी भारतीय जनता पक्षाची म्हणून एक दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतली लिडरशिप आहे, त्या लिडरशिपच्या बद्दल या सर्व खासदारांना काय वाटतं, या खासदारांची मतं काय आहेत ते देखील पंतप्रधान अप्रत्यक्षपणे जाणून घेतात। कारण फ्लोअर मॅनेजमेंट सारखे विषय असतील, बाकी सर्व मुद्द्यांवरती या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांचं म्हणणं किंवा त्यांच्याकडे याबाबतचं व्यवस्थापन असतं। त्यामुळे भविष्यात जेव्हा भाकरी फिरवायची असेल केंद्रीय मंत्रिमंडळाची तर त्यावेळी सुद्धा काय केलं पाहिजे याबाबतचा देखील एक प्रकारे अप्रत्यक्ष अंदाज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खासदारांकडून घेताना दिसतायत। नक्कीच, आजच्या पार्श्वभूमीवर बरोबर आहे आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मार्गदर्शन केलेलं दिसतंय। धन्यवाद सोमेश या संपूर्ण अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।